राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. राजपथावर रंगला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य दिव्य सोहळा. मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल रखडल्या, कोकणात पावसाचे 4 बळी. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायाला उधाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण. मुंबई लातूर रेल्वेच्या नांदेडपर्यंत विस्तारासाठी खंडपीठात याचिका. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नांदेड शहरासाठी 4 नवीन रुग्णालयांना मान्यता. ओबीसीची आज सभा. पंढरपुरात विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुले. आता बातमीपत्र विस्ताराने. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस मुंबईसह संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. दिल्लीत राजपथावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने लोकांनी योग साधना केली. 35,000 लोकांच्या उपस्थितीत 35 मिनिटाचं योगासत्र पार पडलं. 21 जून रोजी 21 योगासनं असं योग सत्राचं स्वरूप होतं. यावेळी बोलताना मोदींनी राजपथ हा योगपथ झाल्याचं म्हटलं. संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी योग गरजेचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. देशात वेगवेगळ्या स्तरावर क्रांती होत आहे, विकास होतोय. मानवाचा आंतरिक विकास करण्यासाठी योगशास्त्र गरजेचं असल्याचं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं. सातासमुद्रापारही योग दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे. जवळपास 177 देशांमध्ये आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. तैवान, मलेशिया या देशांमध्ये योग दिनाला सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता योगाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर संयुक्त राष्ट्रातही योग दिवस साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रातही योग परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि श्री रविशंकर सहभागी झाले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम साजरा होईल. संयुक्त राष्ट्रात योग परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि श्री रविशंकर सहभागी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम साजरा होईल. मुंबईत सलग 3ऱ्या दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, कल्याण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. शनिवारीच येत्या काही तासात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी क्षणभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरला. चंद्रपूरसह अमरावतीतही पावसाने हजेरी लावली. चंद्रपुरातील काही सखल भागात पाणी साचलं आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, पेण, पनवेल परिसरात जोरदार पाऊस आहे. तर काही भागात रिमझिम सुरू आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यात हातीवले गावात पावसाचा एक बळी गेला आहे. मासे पकडायला आलेला एक जण वाहून गेला होता, मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. रत्नागिरीत शिरकाव बानेवाडीमध्ये रात्री घरावर दगड कोसळून सुभा बाने यांचा मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीसह 2 मुलं जखमी झाले आहेत. सिंधुदुर्गातही वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारपासून 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 98.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायाला उधाण आले असून मालवणी येथील 74 जणांचे बळी जाण्याची घटना याचाच परिपाक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. विषाक्त मद्यसेवनामुळे मालवणीत घडलेल्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात गुन्हेगार व माफियांना संरक्षण प्राप्त असल्याने ते कायद्याहून वरचढ ठरू लागले आहेत.
सरकारचे अजिबात नियंत्रण नसल्यामुळे मालवणीची घटना घडली असून यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क अशा अनेक विभागांचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर केवळ काही अधिकाऱ्यांचे निलंबन करून सरकारला आपली नैतिक जबाबदारी टाळता येणार नाही। राज्याचे मंत्रीच माफियांना अभय देणार असतील तर भविष्यात मालवणीसारख्या अनेक घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही। मध्यंतरीच्या काळात लाचलुचपत विभागाने उत्पादन शुल्कासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांवर धाडी घातल्या, त्यामध्ये मोठे गबाडही मिळाले। परंतु हे अधिकारी म्हणजे छोटे मासे असून अवैध धंदे संपवायचे असतील तर यामागील बडे मासे कोण ते स्पष्ट झाले पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले। रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळून सुद्धा अद्याप सुरू झाली नसलेल्या विस्तारित मुंबई लातूर परळी नांदेड रेल्वेसाठी 17 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। तत्कालीन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबई लातूर रेल्वे गाडीचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती। त्यानंतर रेल्वे वेळापत्रकात विस्तारित रेल्वे गाडीची नोंदही करण्यात आली होती, परंतु मुंबई लातूर या एक्सप्रेस रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार केलाच नाही। सदर रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास लातूरकरांनी सातत्याने विरोध केला आहे। या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलनेही केली आहेत। नांदेड व लातूरकरांमध्ये महसूल आयुक्तालय स्थापनाच्या प्रश्नाबरोबरच मुंबई लातूर रेल्वेच्या विस्तारीकरणावरूनही कलगीतुरा रंगलेला आहे। राज्य शासनाने औरंगाबाद महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून मराठवाड्यातील दुसरे आयुक्त कार्यालय स्थापण्यासाठी पहिल्या अधिसूचनेत नांदेडची निवड केली, परंतु या मुद्द्यावरून लातूरकरांनी रान उठविल्यानंतर राज्य शासनाने यात पळवाटा शोधून काढीत दुसरी अधिसूचना प्रसिद्ध केली। या अधिसूचनेनुसार नव्याने हरकती व सूचना मागवून घेतल्या। त्यानंतर एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। या समितीचा कार्यकाळ संपला असतानाही समितीला 3 महिन्याची मुदतवाढ दिली। लातूरकरांच्या तीव्र विरोधामुळेच आयुक्तालयाचा प्रश्न शासन स्तरावरून लांबणीवर टाकला जात असल्याचे कटू सत्य आहे। त्याचबरोबर लातूरकरांच्या विरोधामुळेच मुंबई लातूर रेल्वेच्या नांदेडपर्यंतच्या विस्तारास मंजुरी मिळाली असतानाही या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचेही अगदी उघड झाले आहे। दरम्यान मुंबई लातूर रेल्वे गाडीचा परळी मार्गे नांदेडपर्यंत विस्तार करावा यासाठी परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक मोहनलाल बियानी यांनी 17 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। ही याचिका परळीसह गंगाखेड व नांदेडच्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत हिताची मानली जात आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नांदेड शहरासाठी राज्य शासनाने 4 रुग्णालयांना आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली। पालिका हद्दीत 4 ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाने 2,57,00,000 रुपयाचा निधी देखील पालिकेला दिला। या निधीतून येत्या 1 वर्षात रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे। त्यानंतर आरोग्य केंद्रातील इतर सोयी सुविधा, यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची पूर्तता शासनातर्फे केली जाणार आहे। पालिका हद्दीत आणि पालिकाच्या आधिपत्याखाली रुग्णालयाचे काम केले जात असले तरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य शासनाची मदत मिळणार आहे। श्रावस्ती नगर, विनायक नगर, तरोडा आणि कौठा या ठिकाणी राज्य शासनाची रुग्णालये सुरू केली जाणार आहे। दरम्यान शिवाजीनगर येथील पालिकेच्या दवाखान्यात प्रसूती अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर शैलजा स्वामी यांनी दिली। या रुग्णालयात प्रसूती विभाग आहे, पण प्रसूती दरम्यान बाळाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याच्यावर उपचार करण्याची सोय नव्हती। त्यामुळे या दवाखान्यात प्रसूती अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर शैलजा स्वामी यांनी सांगितले आहे।
ओबीसी संघर्ष समिती आणि समन्वय समितीतर्फे दिनांक 26 जून रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयापुढे एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी आज दुपारी 2 वाजता ओबीसी संघर्ष समिती आणि ओबीसी समन्वय समितीची सभा विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे सर्वश्री गोविंदराम शूरनर, रामचंद्र सावंत, राजेश राप्ते, आचमनवाड गुरुजी, नंदकुमार कोसबतवार, ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी केले आहे. अधिक महिना आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर व्यवस्थापनाने आजपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर भक्तांसाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दर्शन रांगेत अनेक तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या वयोवृद्ध वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आजपासून सुरू होणारी ही सुविधा आषाढी वारीच्या पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे. या धोरणात्मक निर्णयाचा आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना लाभ घेता येणार आहे. याशिवाय आषाढी दशमी, एकादशी व द्वादशी हे 3 दिवस ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे भक्तांना लाडक्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन सुलभ व तत्पर मिळणार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. तणावमुक्ती आणि आनंदी आयुष्यासाठी योग महत्त्वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी. होय, मी मागच्या वर्षी ललित मोदींना लंडनमध्ये भेटलो होतो. मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची कबुली. लोणीकर व बावनकुळे प्रकरणी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका. मुसळधार पावसामुळे 5 रेल्वे गाड्या उशिराने. 6 मेडिकल कॉलेज केंद्र सरकारकडून रद्द. बबनराव थोरात यांचा 22 जून ते 28 जून पर्यंत नांदेड जिल्हा दौरा. जिल्ह्यातील बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचा वेग वाढवावा, जिल्हाधिकारी काकानी. विष्णुपुरीतील पाणी साठ्यात 20% वाढ. आजचे वाढदिवस. मृणाल कुलकर्णी, रीमा, सुभाष भोईर, बाळा नांदगावकर, संजय माने, सुरेश गट्टू, येशू अग्रवाल, विनायक क्षीरसागर, रमेश डोंगरे, जयसिंग हुलावळे, युवराज खंपाले, लक्ष्मीकांत पुठेवाड, किरण मोरे, गुंजन राठोड, आरुषी वानखेडे, अथर्व सोनटक्के या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. ओंकारमल लड्ढा. आजचे सुविचार. कधी कधी प्रेमाचे शब्दही ओठावर आणायचे राहून जातात, तिथेच जपलेले रंगही आपल्याच आसवंतात वाहून जातात. कृष्णा गोरपांड. नमस्कार लाईव्ह वाचक. आजचे विशेष दिवस. आंतरराष्ट्रीय योग दिन, पितृदिन, संगीत दिवस, दुचाकी दिवस. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. राजपथावर रंगला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य दिव्य सोहळा. मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल रखडल्या, कोकणात पावसाचे 4 बळी. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायाला उधाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण. मुंबई लातूर रेल्वेच्या नांदेडपर्यंत विस्तारासाठी खंडपीठात याचिका. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नांदेड शहरासाठी 4 नवीन रुग्णालयांना मान्यता. ओबीसीची आज सभा. पंढरपुरात विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुले. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.